नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यातील संगमवाडीच्या पुढे पठाणबाबा दर्गा जिथे आहे त्या आळंदी कळस रस्त्याच्या कोपऱ्यावरती जलवाहिनी फुटली. थोडक्यात लाखो लिटर पाणी वाया गेलं. त्या ठिकाणी अपघातही झाले आणि त्या ठिकाणी वाहनं देखील स्लिप झाली. जाऊयात आपण येरोड्याला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यामधील कायदा आणि सुव्यवस्था विरुद्ध गुन्हेगारी याच्यामध्ये गुन्हेगारांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसून येतं. कोयता गँगनी बीटी कवडे रस्त्यावरती नागरिकांवरती अशाच प्रकारे हल्ला केल्याची व्हिडिओ क्लिप आपण आता पाहूया. माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. पुण्यातील सुपे येथील खैरे व जेजुरीमधील होळकर यांच्या मानांच्या काठ्या आज खंडोबाच्या जेजुरी गडावरती एकमेकांना भेटल्या आणि त्यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं. तेव्हा आपण जाऊयात जेजुरी गडावरती. पुणे पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये घट करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिगेड्स लावून वाहन चालकांची तपासणी केली जाते. त्याच्याकरता ब्रीथ ॲनालायझर देखील वापरलं जातं. पण त्याचबरोबर पुणे शहरात
कोयता गँगचा वाढता प्रभाव ध्यानात घेता पोलिसांनी काय उपाययोजना केल्या त्याविषयीची माहिती त्यांनी काही दिली नाही. जाणून घेऊयात पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांची माहिती. बरोबर आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह चे मागच्या वर्षी अंदाजन 6,000चे वर लोकांना पूर्ण वर्षात पकडण्यात आला होता आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलीस विभागाचे पूर्ण झिरो टॉलरन्स आहे आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी जे लोक पकडले गेले होते त्यांचे एक विशेष ट्रेनिंग सत्र आज घेण्यात आली आणि हे निर्णय घेण्यात आलेले आहे की प्रत्येक सोमवारी जे त्या आठवड्यात अशा प्रकारचे व्हायलेशनमध्ये दिसतील त्यांना बोलून इथे ट्रेनिंग आणि मन परिवर्तन करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. उद्देश स्पष्ट आहे की ड्रंक अँड ड्राईव्हवर झिरो टॉलरन्स आहे. ते शहराच्या शिस्तीवर त्याचे विपरीत परिणाम होतो, ॲक्सिडेंटचे प्रमाण त्याच्यामुळे होतो. म्हणून हे पूर्णपणे बंद करू आणि पुणे शहरात पुढच्या काळात कोणीही दारू पिऊन वाहन चालवणार नाही ही उद्दिष्ट आम्ही स्वतः आमच्यासाठी आमचे पोलीस दलांसाठी ठेवलेली आहे आणि जे काही शक्य असतील त्यावर करू आणि अशा प्रकारचे व्हायलेशन बंद करू. त्याचबरोबर जे ट्रिपल सीट आणि रॉंग साईड चालवणारे जे व्हायलेशन्स आहे त्याचे व्हायलेटर्सची पण अशा प्रकारची ट्रेनिंग सत्र पुढच्या काळात ट्रेनिंग आणि मन परिवर्तन सत्र पुढच्या काळात आम्ही घेणार आहे आणि शहरात वाहतुकीचे शिस्ती आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि ॲक्सिडेंट्स चे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम सुरू केलेली. आज मोठ्या प्रमाणात लोक होते आणि मला विश्वास आहे की याचा एक चांगला परिणाम त्यांच्यावर आणि इतर हे सगळ्यांनी बघून डिटरन्स दुसऱ्यांवर होईल की अशा प्रकारचे चुका ते करणार नाही. आणि विशेष करून यामध्ये आपल्यासारखे जे पत्रकार मंडळी आहे आणि इतर सर्व जे लोक आहे हे लोकांना ज्यावेळी कळेल तर मला विश्वास आहे की अशा प्रकारचे व्हायलेशन्समध्ये कमी येईल. सर्जिकल स्ट्राईक सांगायचे उद्देश असा आहे की जशा आम्ही प्रोॲक्टिव्ह भूमिका घेतलेली आहे लोकांना इथे बोलून त्यांना समजावून सांगणे त्यांचे ट्रेनिंग सत्र घेणे. आता आम्ही निर्णय घेतलेली आहे की मोटर वाहन कायद्याअंतर्गत जे काही पॉवर आम्हाला आहे त्याचे वापर करून याचे आणि ट्रिपल सीट व्हायलेटर्सची वाहन जप्ती करून त्या लायसन्स कॅन्सल करून अशा प्रकारचे वेगवेगळी कायद्याचे वापर आम्ही कायद्याचे प्रोव्हिजन्सचे वापर आम्ही करणार आहे आणि खरं अर्थाने सर्जिकल स्ट्राईकच आहे. जे काही शक्य आहे ते करणार आम्ही, परंतु पुणे शहराला ही अशा प्रकारचे व्हायलेशन्स हद्दपार होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. पुणे शहरामध्ये 8 आमदार, 165 नगरसेवक, 1 खासदार नव्हे तर 2 खासदार, 1 राज्यसभेत आणि 1 लोकसभेत. तथापि पुण्यातल्या पोलीस प्रशासनावरती या कोणाचाही अंकुश नाही. पुणे शहरामध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या वेगवेगळ्या भागात फिरून सामान्य नागरिकांना दहशत करतायत. तेव्हा हे राजकीय व्यक्तिमत्व किंवा हे राजकीय पार्ट्या ह्या नागरिकांच्या पाठीशी का उभ्या राहत नाही? त्यांनी कट करून त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे. जर प्रशासन करत नसेल तर प्रशासनावरती त्यांनी हल्ला केला पाहिजे, प्रशासनावरती त्यांनी धारेवर धरलं पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.